हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू। तर आज मी तुम्हाला जे काही लक्ष्मीची पावलं आहेत त्यांची रेडी रांगोळी बनवून दाखवणार आहे। तर इथं मी पहिल्यांदा झेरॉक्स सेंटरमधून जे काही लक्ष्मीची पावलं आहेत त्यांची प्रिंट काढून आणलेली आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यावरती 175 मायक्रॉनची OHP शीट ठेवलेली आहे आणि ब्लॅक कलरच्या मार्करने ड्रॉ करून घेत आहे। इथे बघा माझी ड्रॉइंग कंप्लीट झालेली आहे। आता इथं मी रांगोळीला फर्स्ट लेयर अप्लाय करून घेत आहे। तर इथं मी 50% पाणी आणि 50% ग्लू मिक्स करून घेतलेला आहे। इथं मी पहिला स्किन कलर अप्लाय करून घेत आहे। तुम्हाला बाजारात स्किन कलर मिळेल किंवा तुम्ही घरी पण स्किन कलर बनवू शकता। मला तुम्ही वाटलंस तर खाली कमेंट करून विचारा की कसं बनवायचं, मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेल। इथे मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला बनवताना पण इझी जाईल। आणि माझे व्हिडिओज कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। इथे बघा आपलं जे काही फर्स्ट पाऊल आहे त्याचा फर्स्ट लेयर देऊन कंप्लीट झालेला आहे। आता आपण सेकंड पाऊलचं करून घेऊया। जिथे कुठे एक्स्ट्रा ग्लू अप्लाय झाला असेल ना तिथला हाताने पुसून घ्यायचा जेणेकरून रांगोळी बाहेर जाऊ नये। इथे बघा आपला रांगोळीचा फर्स्ट लेयर बनून कंप्लीट झालेला आहे। आता हा चांगला सुकून द्यायचा, त्याच्यानंतरच दुसरा लेयर अप्लाय करायला घ्यायचा जेणेकरून फर्स्ट लेयर खालचा नीट बसेल। इथे बघा सेम जी प्रोसिजर मी पहिल्या ह्याला केली आहे तीच सेम प्रोसिजर दुसऱ्या ह्याला करते। इथे बघा आपल्या रांगोळीचे दोन्ही लेयर अप्लाय करून झालेले आहेत। चांगलं सुकल्यानंतर त्याला आपण बॉर्डर करून घेऊया। तर बॉर्डरसाठी इथं मी जो काही देवीचा आलता असतो त्याच्यासाठी मी लाल कलर वापरत आहे। जे आपल्याला देवीचे नेल्स आहेत पायाचे त्याच्यासाठी मी मरून कलर वापरत आहे। आणि जी काही राहिलेली बॉर्डर करायची आहे ती आपल्याला ब्लॅक कलरने करायची आहे। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने करायचं आहे।
बघा जे देवीचे नेल्स आहेत त्याला मी मरून कलर अप्लाय करून घेतलेला आहे आणि आपण जिथं व्हाईट कलरच्या रांगोळी टाकली होती तिथं आपण हा व्हाईट कलरचा ॲक्रेलिक कलर अप्लाय करून घेऊया, जेणेकरून जी आपण डिझाईन काढणार आहोत ती उठून दिसेल. इथे बघा ते पहिल्यांदा मी वाळून दिलेत. बाकीचे जो पाऊल आहे त्याला मी ब्लॅक कलरने बॉर्डर करून घेत आहे. जे पाऊलाची बॉर्डर आहे ते कंप्लीट झालेली आहे. आता आपण ह्याला स्टोन चेन आणि बॉल चेन लावून घेऊया. तर इथं मी पहिल्यांदा ब्रशच्या साह्यानं फेविकॉल अप्लाय करत आहे. पहिल्यांदा मी स्टोन चेन लावत आहे आणि त्याच्यानंतर बॉल चेन वापरत आहे. ब्रशच्या साह्यानं ग्लू जर अप्लाय केला तुम्ही तर तुम्हाला योग्य पद्धतीनं ग्लू अप्लाय करता येईल. त्याच्यामुळे मी ब्रशच्या साह्यानं ग्लू अप्लाय करत आहे. इथे बघा जे काही फर्स्ट पाऊलचं होतं ते मी चिटकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं देवीच्या जोडवे आणि बिछव्या याच्यासाठी मी बॉल चेन वापरत आहे. जी प्रोसिजर आपण पहिल्या पाऊलासाठी केली होती तीच आपण दुसऱ्या पाऊलासाठी रिपीट तेच करून घेऊया. इथे बघा सगळे स्टोन लावून आपली जी पाऊल आहेत ते रेडी झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला कटिंग दाखवत आहे. तर इथं कट करताना थोडं अंतर ठेवूनच कट करायचं, जेणेकरून आपल्याला उचलताना नीट उचलता येईल. इथं मी व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.